आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना क्वालिफायर मॅच कडे वळणार आहोत आपण. ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकले गेले, क्षेत्ररक्षण स्वीकारले रोके ग्रुप ब संघाला आणि इथून मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेलं. इन्व्हिटेशन जरूर आहे या ठिकाणी जय हनुमान संघाला. इथून जो जिता वही सिकंदर, जो जिंकेल सरळ क्वालिफाय होणार. आणि जो संघ क्वालिफाय होईल त्याला संघासाठी ऑल इंडिया आयकॉन मधून 2 पॅकर्स अलाव केले जातील फायनल डे साठी. दोनदा सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. आकाश ज्याच्या नावाचा बोलबाला, ज्याच्या नावाचा डंका आजच्या दिवसात गाजला गेला सैनिक बंदाटे क्रीडा संकुलामध्ये, तोच आकाश दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्या ठिकाणी आपण पॉवर प्लेच्या बंधनातील पहिलं षटक आपण बघणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज दाखल झाला आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती. तर ऑन स्ट्राईक वरती युवराजला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी पार्थ गावडला पाहतो. ऑन इन फॉर्म सध्याचा हंगाम ज्यानं गाजवला तो पार्थ गावड नॉन स्ट्राईक एंड वरती. तर तोंड गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बराच काळा व्यापात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झाला आणि तो मात्र एक धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला. दोन्ही महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं हे योगदान असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी चुकी झाली गेली प्रसादच्या माध्यमातून आणि तिथून मात्र ह्या 2 धाब्या ऍड झाल्यात. एक धाव खूप महत्वाची असेल कारण एक धाव ही सोन्याच्या किमतीची गणली जाईल. याआधी आपण पाहिलं असेल पैसा वसूल मॅच. त्या ठिकाणी मात्र षटकार मारून फिनिशिंग टच दिला आणि विजयी झाला होता. हनुमान संघ तिथून पराभूत व्हावं लागलं होतं एक तर ग्रुप संघाला. पण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. दुसरा बॉल त्यामुळे बंदाट वेग आहे परंतु चांगला क्षेत्ररक्षक आहे वेळेस कच्चा क्षेत्ररक्षण झाला त्या ठिकाणी. तिथून मात्र एक धाब्याला दुसऱ्या मध्ये कन्वर्ट केला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. बॅकअप जरूर चांगला. इथून परंतु 2 धाबा रोखू शकणार नाहीत. पुढे 2च्या मदतीने फ्लाय झाला, जाऊन पुसला गेला. 4 धाबा फलकावरती. तो चांगली सुरुवात ड्रीम गट स्टार्ट आहे. पहिल्याच 2 बॉल वरती तो उडवला जरूर बॅकेंड एरियाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करे सदवार. चेंडू सरळ लेगून गेला सीमा रिका पार. तोंड चांगली फलंदाजी युवराजच्या बॅट मधून चौकारला शार्पे चेंडू दाखवून टप्प्याचे चेंडूकडे आजमावला गेलो होतं त्यावर कडक प्रहार आला. चेंडू सरळ सीमा रेखा पार पाठवला गेला युवराजच्या बॅट मधून चौकाराला. 4च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचला जाता. म्हणजे 8 धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली झाली या परंतु तोडणं त्याच अनुषंगानं पुढे न्यावं लागणार. तो या वेळेस उडवला जरूर लेफ्ट केला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला फील्ड करेल त्याद्वारे मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. 2च्या मदतीने धावफलक पुढे सर सावला जाता, जाऊन पोचला जाता 10 धावा धावफलकावरती. पूर्ण जी चांगली गोलंदाजी या त्यावरती प्रहार केला कारण पॉवर प्लेचा षटक आहे त्याला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न. त्याच अनुषंगाने हे फटकेबाजी आपण पाहतो युवराजच्या बॅट मधून. येथून याही वेळेस नक्कीच बॅड लक म्हणता येईल गोलंदाजाचा कारण त्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केला ना. 2-3 मात्र जीवनदान मिळालं. सल्लग आपण पाहिलं असेल 3 रिझर्व मध्ये 3 झेल त्याचे सोडले गेले आणि तिथूनच हे धावा असतील कारण याच अनुषंगाने ज्या वेळेस त्या ठिकाणी झेल सोडला होता आणि तिथून जी 15 चेंडू मध्ये 41 धावांची विस्फोटक नाक आपण पाहिली त्याच अनुषंगाने इथून जीवनदान मिळाला युवराज या फलंदाजाला. तिथूनचा तो पलटवार राहिला जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती पार्थ गावड आला. 7 बॅटमॅन जरूर उडवला इंटू द गॅप पॉइंटच्या बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करता स्टॉप मात्र मिळवला परंतु तद्वार 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तोंडा ही 3री धाव सुद्धा सहजरित्याने पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. या 3च्या मदतीनं षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचला जाता 14 धावा धावफलकावरती. येथून एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 रन ऑन द स्कोर कार्ड.
14 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत जय हनुमान संघ पाहायला मिळाला. चानू संघानं मात्र आज खेळ खेळा ना, मात्र मागे वळून पाहण्याचं नाव घेतलं नाही या जय हनुमान संघानं. पहिलं षटक संपुष्टात, त्या ठिकाणी पॉवर पेची समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोहोचलं गेला 14 धावावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती प्रसाद आला. इथून मात्र हा सामना खूप महत्वाचा. चानू संघानं मात्र आज खेळ करतात. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत, पण जो जिता वही सिकंदर इथून संघर्ष करावा लागणारा. चानू संघात तो जो संघ जिंकेल ते क्वालिफाय होणारा. इथून मात्र फायनल डेच्या दिवशी पदार्पण करेल. 2 पॅकर तुम्ही अलाव करू शकता ऑल इंडिया आयकॉन मधून. कोणता संघ असेल रॉकी ग्रुप ब की जय हनुमान. यातून स्विचचा टेप जारोरा पॉवरफुल सक्सेसफुल 1 बाउंस सीमा रेखा पार आलाय. चौकार 4. यातून आखून टप्प्यावरती तुम्ही आक्रमण आणि आक्रमण राहिल्या. त्या ठिकाणी मात्र आखून टप्प्याचे चेंडू तुम्ही हाताळू शकणार नाही. चानू संघानं हे आपण पाहतो क्वालिफायर मॅच आणि त्या ठिकाणी पार्थ गावाड महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान मागे वळून पाहणार नाही, कारण त्याला माहिती आहे तो थांबला तो संपला, जो हुकला तो संपला. यातून धावफलक 4 ने फ्लाय होईल. जाऊन पुसलं जातं या 4च्या मदतीनं. 18 धावा धावफलकावरती. 18 रन ऑन दिस स्कोर कार्ड. त्यामुळे साखू टप्प्याची त्यांना आहे धावची दाट शक्यता जरूर. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. आणि इथून मात्र आई वेळेस सिंगल अड्डा बॉल मध्ये कन्वर्ट केला. इथून एक धाव आणि एक चेंडू हे मात्र सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा. इथून बॅकफुटला जात पण जरूर होता. चाबूक शॉट त्या ठिकाणी, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तिथून मात्र कोणती चुकी झाली नाही, परंतु इथून डायरेक्ट रीडचे प्रयत्न राहिले गेले त्या ठिकाणी. मात्र बॅकअप नव्हता. इथून एक धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केला. दूधच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतं जाऊन पोचले गेला ते म्हणजे 20 धावा धावफलकावरती. इथून एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो जय हनुमान संघ. कारण चानू संघानं पार्थ गावड खेळताना मात्र एक आपल्या संघाला पुढे नेलं जातं. याही वेळेला स्पॉलिंग स्वीप मध्ये कन्वर्ट केलाय. उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ आला. बॅकएंडला क्लिअर करणारा दर्जेदार पार्थ गावडच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. आणि धावफलक फ्लाय होता. जाऊन पोहोचलं जातं तेव्हा 26 धावा धावफलकावरती. आक्रमण आणि आक्रमण पाहता सातत्याने आखून टप्प्याची हाताळली राहिली गेली आणि त्यावर 6 प्रहार. चेंडू सरळ सीमारेखा पार षटकार आला. मात्र चांगली फलंदाजी करतो, कारण हे आपण पाहिलं हा रिझल्ट आहे, हा परिणाम आहे. ज्या ठिकाणी मात्र जेल सोडले होते त्याचा परिणाम मात्र सोसावा लागला जाता रॉकी ग्रुप ब संघाला. इथून चांगली सुरुवात ड्रीम गट स्टार्ट. धावफलक जाऊन पोचलं गेलं म्हणजे 26 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होतोय प्रसाद. या वेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये या क्षेत्ररक्षक चेंडूला पोहोचेल तर धावचीची संधी जरूर. आणि इथून मात्र धावचीत स्वरूपात फलंदाज बाद होणारा पार्थ गावडच्या खेळीला पूर्णविराम. इथून लक्ष नव्हता खराब कॉलिंग आणि त्याच अनुषंगाने धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पार्थ गावड बॅक टू द डगआउट.
तुषार दाखल झाला. वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती. आतून चांगला चेंडू हाताळला गेला. युवराज झरो त्या स्ट्राईक वरती होते. लेग बाईट स्वरूपामध्ये पंचाने दर्शवला. आतून एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक या एक धावेने जाऊन पोहोचला गेला. म्हणजे 28वा धावफलकावरती. आतून शेवटचा अंतिम बॉल असेल षटकामध्ये. त्या ठिकाणी पार्थ गावाड तंबूच्या आसऱ्याला आल्यानंतर थोडसा धावांवरती अंकुश लावला गेला. तो लेट कट झरो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करेल त्यावर एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. अनुषंगाने ही सुरुवात राहिली गेली आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाही. जयनुमान संघाने धावफलक जाऊन पोहोचला गेला. त्यामुळे 2 षटकाच्या अखेरीस 29वा धावफलकावरती यातून एक मजबूत स्थिती गाठली गेली. सुरुवात चांगली झाली. शेवट सुद्धा तितकाच गोड करावा लागणार. कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही युवराज तुषार सारखा बॅटर आणि त्याच्या अनुषंगाने पाहिलं गेला तर चांगली सुरुवात राहिली गेली. आतापर्यंत पार्थ गावाडनं ती सुरुवात करून दिली. त्याला मात्र सातत्याने पुढे न्यावं लागणार. तर तिथून गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. तो मात्र कोणत्या मोमेंटमने गोलंदाजी करेल, कोणत्या लेन लाईनने गोलंदाजी करणारा हे सुद्धा महत्वाचं ठरलं. त्यामुळे ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर पदाचा इशारा आला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी मात्र ऍड होईल धावफलकावरती. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 30वा धावफलकावरती. इथून गोलंदाज करेडाला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. यावेळेस जोडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू सरळ वन बाउंड सी मारेगा पार. तुषारच्या बॅट मधून आलाय चौकार. स्लॉट मधला चेंडू होता त्यावर पाऊलांचा वापर केला आणि तिथून मात्र चेंडू सरळ सी मारेगा पार. चौकार आला. पूर्ण चांगली सुरुवात. ज्या ठिकाणी पहिलाच बॉल ट्रिपलाईनच्या खूपच बाहेर आपण पाहिला नंतर यावेळेस चौकार आला. तो चेंज ऑफ द पेस जरूर ओढावलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. सब डिस्मिसल फलंदाज बाप तुषार बॅक टू द पवेलियन. मनीष दाखल झाला. यावेळेस खेचून मारला. पिकअप शॉट. चेंडूला रोखणं मुश्किल. लंगाच्या वरून क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी होते तर तो चेंडूला रोखू शकणार नाही. पिकअप शॉट खेचून मारला. खूप दूरवर पाठवला. दोन मनीषच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आला. करंट वरती हल्ला बोल. करंट वरती आक्रमण. थोडसा नाराज हताश आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आकाश. कारण चांगली गोलंदाजी त्याने साकारली होती. क्षेत्ररक्षकांची साथ नव्हती त्या ठिकाणी आणि तिथून मात्र विकेटचं पत्ता निश्चित स्वरूपात झालं असं. प्रेशर कन्वर्ट झालं असं पूर्णपणे जयनुमान संघावरती. परंतु इथून पलटवार राहिला गेला फलंदाजी करणाऱ्या टीमचा. या वेळेस चांगला प्रहार. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण झाला गेला. तनवार 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. चांगली फेकी राहिली गेले. थोडं जाव्यावरती सॅटिस्फाय. दोनच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला. म्हणजे 42 रन ऑन दी स्कोर गाठ. या वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर देखील गावात जरूर प्रयत्न करतात त्या ठिकाणी परंतु त्याला यश येणार नाही. यातून एक जाव्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पोचले गेलं 43 रन ऑन दिस गुरगाट. पूर्ण शेवटचा ती बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज करण गोलंदाज ट्रॅक वरती असेल. राऊंड स्ट्राईक वरती युवराज येणाऱ्या 7 चेंडू असेल या इनिंग मधील.
त्या ठिकाणी येणार आहे या वेळेस पूर्णपणे अक्रॉस दिला होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फ्रंट फूट वरती आलं होतं आणि ते तोंड आता शर्यतीचा वेध घेत असताना डॉट बॉल आला तोंडला प्रतिम गोलंदाजी राहिले गेले सर्व पलटवार राहिला गेला आणि धावफलक जाऊन पोचला गेला ते म्हणजे 43 अंकावरती यातून शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल आणि इथून मात्र कोणत्या अनुषंगानं गोलंदाजी साकारणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल कारण एक मजबूत स्थिती एक फायटिंग स्कोर आतापर्यंत गाठला गेला जयमान संघाना त्या अनुषंगानं त्यांच्याकडे ती गोलंदाजी आहे त्या अनुषंगानं एक मोठा स्कोर आतापर्यंत धावफलकावर आपण पाहू शकाल तो पार्थ गावात जरूर गेला त्या ठिकाणी पाणी नव्हतं हे एनर्जी नव्हती तर हा एक संदेश होता येणाऱ्या 6 चेंडूवरती किती धावा जमवायच्या तुम्हाला कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करायची हा संदेश मात्र निश्चित स्वरूपामध्ये फलंदाजांपर्यंत पोहोचवला गेला इथून येणाऱ्या 6 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल हे मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला ओम आला तो ओमला मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी साकारावी लागेल पहिलाच बॉल जरूर स्वतः आलाय चेंडू खाली कॉटन बोल्टच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतो मनीषला यावं लागेल बॅक टू द पवेलियन तर पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन झाला यातून जर 50 धावांपर्यंत रोकड्यामध्ये रॉकी ग्रुप बस संघाला द्वितीय स्वरूपामध्ये जर यश आलं ना द्वितीय स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंग देणारा रोमांचक सामना पाहायला मिळेल रोमहर्षक स्थितीमध्ये सामना जाऊन टेपेल परंतु इथून ती जिम्मेदारी ओमला साकारावी लागेल थोडी आई वेळेस जरूर सरळ बॅटचा वापर होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल फेकी मात्र होत्या त्यावर 2 धावा रोखू शकणार नाही यात 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला 45 धावा धावफलकावरती तो यावेळेस लांब पेल जरूर श्रेष्ठ वेध मात्र घेतला त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल एक धाव खूप महत्वाची असेल कारण सामना खूप महत्वाचा तो संघ जिंकेल ते क्वालिफाय होणारा तो आई वेळेस चांगला प्रहार स्क्वेअरला गेलेला क्षेत्ररक्षकात चेंडूला फील्ड मात्र होईल तद्वार तो लाऊड पेल जरूर इथून जरा पाहिलं गेला तर रिव्ह्यू मात्र याची स्वरूपामध्ये घेतला जातो त्या ठिकाणी युवराजला आपण पाहतोय आपण जरूर धोक्यामध्ये असेल कारण डिसिजन पेंडिंग आहे तोंड तो नॉट आउट फलंदाज पॉपेन क्रीज वरती सेफ त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होती आणि या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला म्हणजेच 48 धावा धावफलकावरती अजून 2 चेंडू शिल्लक असेल या 2 चेंडूवरती किती धावा जमेल जय हनुमान संघ तर या वेळेस स्प्लिट डॅमेज डॉट बॉल जरूर निर्धाव चेंडू येईल कारण चांगली गोलंदाजी अचूकरित्या या ठिकाणी लेथन लाईनला ज्या ठिकाणी आजमावला गेला ओमचे कौतुक करावं लागेल
एक यंग टॅलेंट आहे आणि इथून मात्र त्याने शांत ठेवला युवराज सारख्या फलंदाजाला. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा ते बॉल असेल या षटकातील. ओम दाखल झाला पुन्हा एकदा. धावपळा आतापर्यंत 48 वरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. या वेळेस 4 ओव्हरला आवड अपील होती त्या ठिकाणी आणि तो मात्र चुकी झाली या निखिल गावडच्या माध्यमातून आणि त्याला मात्र सिंगलला डब्बल मध्ये कन्वर्ट केलं. तोड लेग बाईट स्वरूपामध्ये 2 धावा ऍड होतील आणि तिसऱ्या धावेसाठी विकेटचं पतन झाला. तो तोड ह्या 2 धावा ऍड होतील आणि 2च्या पद्धतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. ते म्हणजे 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक जरूर लागलं गेला. एक मजबूत स्थितीमध्ये फायटिंग स्कोर उभारला गेला. जयमान संघाच्या माध्यमातून 24 बॉल आणि 51 धावांची गरज असेल विजयासाठी रॉकी ग्रुप बी संघाला. मॅच अजूनही ऑन, मॅच अजूनही दोन्ही बाजूने, कारण काही होऊ शकतं. चांगले बॅटिंग लाईन आहे रॉकी ग्रुप बस संघाकडे सुद्धा. अनुषंगानं कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, तर पार्थ गावड कशा प्रकारच्या रणनीत्या आखणार आहात, हे सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न चिन्ह मैदानामध्ये. त्या ठिकाणी शेवटचा नाही अंतिम सामना आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिले गेले 50 धावांपर्यंत ती मजल्या. त्या ठिकाणी येणारे 24 बॉल असतील. 24 बॉल मध्ये मात्र 51 धावांचं टार्गेट सेट केलं. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल शतरक्षण लगेच सजवून घ्यायचं. मला सुद्धा विनंती असेल जयनुमान संघ तर 2 बॅटर आपण सुद्धा रेडी ठेवायचे आहेत. रॉकी ग्रुप बस संघाला विनंती असेल चला मैदानामध्ये लगेच. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 51चं जे टार्गेट सेट केलं जयनुमान संघानं. सामन्याला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 24 चेंडू 24 बॉल 24 बॉल्स असतील आणि त्यामध्ये 51 धावांचं टार्गेट सेट केलं. इथून गोलंदाज दाखल होणारा पहिलं षटक जे मात्र असेल पॉवर प्लेचा पतनातला षटक जरूर ते पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झाला. पार्थ गावड गोलंदाजी ट्रॅक वरती. मात्र नुकताच आपण पाहिलं असेल सफळ प्रीमियर लीग जी पार पडली गेली कपसे लायन्सच्या माध्यमातून स्टार आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली होती. तर त्याच्या बाजूला समोर ऑन स्ट्राईक वरती आकाशा त्याची सुद्धा वर्णी लागली गेली होती. तो मात्र स्टार आयकॉन म्हणून आणि तोच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई त्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल तर पहिलं षटक चांगलं राहिलं होतं आणि तो मात्र पार्थ गावड दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती आकाश गावड यातून बेस्ट वर्सेस बेस्ट परंतु जो दिता वही सिकंदर. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग आहे जरूर चेंडू इंटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला बॅकएंड एरियाला बॅकअप आहे त्या ठिकाणी. मात्र पहिल्याच बॉल वरती चित्त्याच्या चपळाईने हरणाचा वेग धारण करत 2 धावा मिळवल्यात आणि या 2 धाव्याने या ठिकाणी धावफलकाला सुरुवात झाली गेली. पुणे या पहिल्याच बॉल वरती 2 धावा आणि 2च्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली गेली. धावफलक आपण पाहतोय या 2 धाव्याने जाऊन पोहोचले गेला 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात अशाच प्रकारे धावा जमवाव्या लागणार आहेत कारण ज्यावेळेस चांगले चेंडूची हाताळणी केली जाईल त्यावेळेस मात्र सन्मानजनक फटका खेळणं खूप गरजेचं असेल.
अच्छे गेंदू का सम्मान करो, पूरी गेंदू का पण ज्यावेळेस खराब चेंडूची हाताळणी राहील त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये त्यावर आक्रमण केलं जाणार. तो इथून समोर आकाश गावड तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो पार्थ गावड दाखल झाला. यावेळेस उलटाच बॉल चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याला मात्र कोणता चान्स नाही. चेंडू सरळ क्लिअर होता, सीमारेखा पार, चौकार आला. दुनिया 4च्या मदतीनं आपला फ्लाय होत आहे, जाऊन पोचलं जातं. त्यामुळे 6 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा, त्याच अनुषंगाने मात्र आकाश गावड मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. याही वेळेस लॉफ्ट जरूर केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण, दुसरीचा कोणताच प्रयत्न नाही आहे. अनुषंगाने चेंडूला फील्ड केला, क्विक थ्रो मात्र आपण पाहू शकत असाल तर तुम्ही एक जागेवर सॅटिस्फाय मात्र होता. त्या ठिकाणी पहिल्या 3 बॉल वरती धावफलक जर आपण पाहिलं गेलं जाऊन पोचलं जात आहे 7 धावा धावफलकावरती. तर मात्र स्वरूपात करणला पण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती आला करण पाटील दाखल झाला. तो येणाऱ्या जोरी 3 बॉल असतील पॉवर प्ले मधील गोलंदाज पार्थ गावड आपण पाहतोय. याही वेळेस सोडवलाय जरूर, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड मात्र करेल तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळत आहे. तिची गेंद वैसे नसे, चांगला चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती सॉफ्ट हँड मात्र खेळला जाता आणि 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावताना पुढे जाताना पाहायला मिळाल. जाऊन पोचलं गेलं 9 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडूंचा खेळ शेष असेल, ज्या अनुषंगानं मात्र आकाश गावडनं गोलंदाजी केली होती त्याच अनुषंगाने तो पार्थ गावड गोलंदाजी करतोय. काही वेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मिसफील्ड जरूर आणि त्याच कारणास्तव मात्र या 2 धावा ऍड झाल्या. 2च्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचलं गेलं म्हणजे 11 धावा धावफलकावरती. शेवटचा 3 बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग या पहिल्या षटकातील. ठिकाणी गोलंदाज दाखल झाला एकदा पार्थ गावड, राईट आर्म ओव्हर द विकेट करंट साडे. शेवटचा 3 बॉल, उलटाच बॉल, तो नॉलेज शॉट जरूर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. हे धावा मात्र खूप महत्वाचे असतील, त्या ठिकाणी मात्र या महत्वाच्या 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. जरूर नॉलेज शॉट स्टायलिश फटका मात्र त्या ठिकाणी तो इथून 2 धाव्याने धावफलक जाऊन पोचला गेला म्हणजे 13 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 13 रन ऑन दिस गोरगाट विदाउट लॉस ऑफ विकेट. रॉकी ग्रुप बी हा संघ इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 38 धावाची गरज असेल. जवळजवळ आपण मॅच कंपॅरिझन जर पाहिलं गेला तर त्या ठिकाणी मात्र एक षटकाच्या अखेरीस 14 धावा होत्या, 13 धावा जमवण्यामध्ये यश आला. तो दुसरा षटक हाताळण्यासाठी युवराज दाखल झाला. तो दुसरा षटक असेल, येणारे बॉल असेल 18 मध्ये 38 ची गरज आहे. इथून आकाश गावडला ती खेळी साकारावी लागणारा विस्फोटिक नॉक ज्या अनुषंगाने मात्र पार्थ गावडने केली होती, अनुषंगाने इथून आकाश गावडला साकारावी लागणारा 18 चेंडू 38 धावा मोठ्या नाही आहे, परंतु आत्मविश्वास ही बाब खूप महत्वाची आहे. इथून पुट्टस बॉल जरूर मात्र लॉंग ऑफला पाठवला, क्षेत्ररक्षण मिसफील्ड त्या ठिकाणी चेंडू सरळ क्लिअर करेल, सीमा रेखा पार आलाय चौकार. एक एक धाव मी आधीच म्हटलं होतं सोन्याच्या किमतीची गणली जाईल. एक एक धाव तुम्हाला पराभवाच्या वाटेवर घेऊन जाणारा आणि इथून तर तुम्ही 4 धावा खर्च केला, या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला 17 धावा धावफलकावरती. इथून या वेळेस पिकअप शॉट जरूर उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ षटकारासाठी, यातून षटकारामध्ये कन्वर्ट केला. आखो टप्प्यावरती नियंत्रण तसेच गोलंदाजी युवराजच्या माध्यमातून आणि त्यावरती हल्ला बोल केला जाता, सरळ चौकार षटकारामध्ये कन्वर्ट. इथून धावफलक 6 पुढे सरसावताना पुढे जाताना जाऊन पोचलं जाता 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, इथून समीकरणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी येणारे चेंडू असतील
16 आणि 16 मध्ये ज्यासाठी 28 ची गरज असेल. तो मॅच अजूनही ऑन आहे, गेम ऑन आहे. एखादा विकेट मॅच मध्ये आणेल जय हनुमान संघाला. याही वेळेस सरळ बॅटचा वापर आणि ताकदीचा वापर. तो चेंडू सरळ स्टँड ऑन डिलेवर सीमा रेखा पार आलाय आकाश गावड नावाचा ब्रँडेड षटकार 6. दोन मात्र माझ्याकडे ती क्षमता हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश गावड गोलंदाजाचा कर्तन काळ तो गरजतोय बरसतोय षटकार चौकारामध्ये कन्वर्ट. त्या ठिकाणी लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा का म्हणून मला सफळ प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून निवडलं गेलं होतं. याच मात्र दर्शवून दिला. इथून चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर राहिले होते परंतु इथून 2 धावा रोखू शकणार नाही. त्याची स्वरूपामध्ये थोडस लेझी क्रिकेट म्हणता येईल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल उडाला होता जरूर त्या ठिकाणी परंतु कॅरी करू शकल्या नाही. काही वेळेस 2 धावा ऍड होतील. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 31 धावा धावफलकावरती. या वेळेस हेलिकॉप्टर जरूर फिरवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 पैकी मात्र केली चांगला गॅदर चेंडूला केला. इथून मात्र तलवार या 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 33 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल इथून येणारे चेंडू असेल म्हणजे 13 धावा आणि 13 चेंडू असतील आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी 18 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन. हा चेंडू निर्णायक असेल. इथून युवराज आपण पाहतोय तर हा चेंडू विकेट टेकर राहिला गेला. इथं उडवलाय जरूर सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे आणि इथून मात्र मॅच रंगेल. मॅच मध्ये रंगत येणार आहे आणि हा सामना रोमांचक करता भरताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कटकी टक्कर आपण पाहतो. एका बाजूला जय हनुमान तर एका बाजूला रोकी ग्रुप. तर इथून सामन्यामध्ये रंगात सामन्यामध्ये मोमेंटम कुठून वळण घेणारा हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं. इथून निर्माण दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. अजय दाखल झाला. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. त्या ठिकाणी 12 बॉल मध्ये मोठे 3 फटके खेळायचे. 18 ची गरज असताना आकाश गावडनं मात्र त्याचं काम करून दिलं. आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं. ज्या ठिकाणी 12 बॉल 18 ची गरज असेल मॅन अजय दाखल झाला आणि करण पाटील सारखा बॅटर अजूनही मैदानामध्ये या. त्या अनुषंगाने मात्र त्याने आज खेळ केला मात्र मागे वळून पाहिलं नाही. या बॉल 18 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणवाला अप्रतिम चेंडूला गोलंदाजाकडे क्षमता कॅपॅबिलिटी आहे परंतु इथून कागदपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. कारण क्रिकेट म्हणलं तर अनिश्चितीचा खेळ आहे आणि ज्या ठिकाणी जर तरला थारा नाही हे होऊ शकतं परंतु हे मी करून दाखवेन हे खरंच खूप महत्वाचं असेल. गोलंदाज दाखल झाला. प्रणव गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतिकेचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आजच्या दिवसामध्ये. इथून चेंडूला वळवला जाता. इथून पुढे ठेवला चेंडूला वळवला शरीरापासून दूर ठेवला. इथून प्लेट डन मिस डॉट बॉल आला. इथून करण पाटीलला बीट करत असताना चेंडू मात्र जाऊन विसावला युवराजच्या हातामध्ये. फुलटॉस बॉल आहे यावेळेस. आता शायद नाराज फुलटॉस बॉल होता. स्लॉट मधला चेंडू होता. पार्किंग स्लॉट मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. तिथून मात्र डॉट बॉल आला. मी आधीच म्हटलं होतं ज्या वेळेस हा चेंडू निर्णायक असेल यातून जर विकेट आली आकाश गावडची तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील जय हनुमान संघासाठी आणि ते झालं गेलं. या ठिकाणी
इथून गोलंदाज प्रणव आला, सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळतोय. तोंड मात्र काहीतरी कार्ड मंत्र दिलं असेल, काहीतरी सूचित मात्र केलं गेलं अजयच्या माध्यमातून, कारण हे खूप गरजेचं होतं. कुठेतरी नॉन स्ट्राईक वरून ओळखलं गेलं कशा प्रकारची गोलंदाजी होते. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिस फील्ड इज हियर अँड बाउंड्री इज 9+1 आहे ना, तोडणं 9+1 एकूण 2 धावा. इथून सामन्याचं इक्वेशन बदलला गेला. त्या ठिकाणी येणारे चेंडू असेल त्यामध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. तोडणं सामन्याला कलाटणी आली. त्या ठिकाणी येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये 8 ची गरज. फ्रीचा संख्येत सुदर्शन चक्र फिरवला, फलंदाजासाठी लायसन्स. आणि याही वेळेस चुकी झाली आहे. त्या ठिकाणी चेंडू लॉंग स्टंप रीजनला क्लिअर करतोय. सरळ सीमा रेखा पार आलाय चौकार. नो चेंडू आला. याही वेळेस गोलंदाज चेंज होईल, कारण 2 बिमार त्याने हाताळले. तोडणं या 5 धावा ऍड होतील आणि या 5च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे याचा 48 धावा धावफलकावरती. दोन 6 चेंडू आणि 3 ची गरज. चुकी झाली या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ती तोड मात्र तोडणं समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी बोनस स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या. 6 बॉल 10 ची गरज. प्रणवने ती चांगली गोलंदाजी साकारली. तदनंतर गोलंदाजीसाठी आदित्य आलं आणि ती तोड मात्र पाहिलं गेलं तर त्या बोनस स्वरूपातील धाव्या होत्या. तोडणं चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तिथून जर पाहिलं गेलं तर एकच धाव येईल. याही वेळेस चांगला फटका त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र चेंडू सर क्लिअर झाला चौकारासाठी आणि इथून मात्र क्वालिफायर मध्ये पदार्पण केला. कॉंग्रॅच्युलेशन रॉकी ग्रुप ब. तर इथून हार्ड लक टीम जय हनुमान संघ चांगला खेळ तुम्ही दर्शवला. इथून त्याबद्दल तुमचं तितकेच कौतुक. इथून शेवटच्या अंतिम क्षणाला तुम्हाला हार पत्करावी लागली, पराभव मात्र स्वीकारावा लागला. तो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रॉकी ग्रुप बी. तर हार्ड लक टीम जय हनुमान. चला हँडशेक करून घ्या प्लीज, कारण या स्पर्धेची नियमावली कंपल्सरी असेल.